आता सध्या आपण यल्लापूर घाट उतर लागलोय आणि आपल्याकडे गाडी आहे टाटा सिग्ना 48 6 टायर. तर या गाडीचं सगळ्यात महत्त्वाचं सांगायचा विषय म्हणा, त्या गाडीला जी इंजिन ब्रेक आहे म्हणजे जे आपण एक्झॉस्ट ब्रेक म्हणते ते एवढं पॉवरफुल आहे ना भावांनो, एक नंबर कडक. आपण लावलाय 4था गिअर आज सध्या. आपली गाडी 16 टायर त्यामुळे याला गाडीला 10 गिअर आहेत. आता आपण गिअर लावलाय 4था आणि चालला इंजिन ब्रेक. तर गाडी एवढी ॲक्शन धरल्या का नाही, ब्रेक मारायची गरजच नाही आहे. गाडी एकदम ना मोसममध्ये चालली आहे गाडी. 15-16 RPM मध्ये चालली आहे गाडी. फक्त जिथं टर्न आला जास्त त्या टर्नला फक्त आपल्याला जरा जरा ब्रेक मारायला लागते. नाहीतर आता सध्या आपण ब्रेकवरनं पाय काढलेला आहे, ऑटोमॅटिक गाडी चालली आहे तिच्या हिशोबाने. 15 RPM आहे आणि स्पीड आहे 20ची. हा यल्लापूर घाट एवढा कडक घाट आहे ना, तिथं या यल्लापूर घाटाला कमी समजून चालत नाही. लय खतरनाक घाट आहे. गाडी जरा पण सोडून चालत नाही. आता आपल्याकडे पहिला होती लेलंड, पण लेलंड गाडीचा एवढा एक्झॉस्ट ब्रेक चांगला नाही आहे. या यल्लापूर घाटाचा एक्झॉस्ट ब्रेक आपण लावलाय लेलंडला तर RPM जाते बघ 20च्या वर, असं काम आहे. त्यामुळे ब्रेक लय धर लागते. पण टाटा सिग्ना भावानं एक नंबर आहे. इथं पुढं बघितला काय व्हिडिओ चालू आहे आणि गाडी गेल्या खाली. हे जे इंडिकेटर चालू आहे ती गाडी खाली गेलेली आहे आणि ड्रायव्हर बसला इथं बघा. यल्लापूर घाटाला कमी समजून चालत नाही भावांनो. तासभर लागून नाही 2 तास लागत उतरला, पण लय रिस्क घेऊन गाडी उतरायचं नाही. एकदा टायर गरम झाली की परत ब्रेक लागत नाहीत.